किती वेळ झाला म्हणून म्हटलं होतं ना बाबाला की आम्ही पण येतो सोबत. बाबा असेच करतात, आपल्याला घरच ठेवलं. आता तिकडे त्यांनी काही 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 खाल्लं असेल, है ना रे? हो ना, येऊ दे ना आता बाबाले. बाबानं जर माझ्यासाठी आईस्क्रीम आणलं नाही ना तर मी दांगडोच करतो. मी सांगितलं होतं मी येतो संग, मला आईस्क्रीम खायची आहे. मला म्हणत मी घरी आणतो. येऊ नाही त्याला. दीदी तशीच नाही म्हणे, आपल्याला नेलं नाही घरी ठेवलं. अरे का आता ते उभे राहून का लवकर येतात का? ते उशीरच लागते बाबू. या स्वयंपाक जरा जेवून घ्या. आणि हे हे ताट नेऊन द्या बरं आजीले. अबाई माया, आजीले ताट नेऊन दे बरं. ते काकुली आले उशीर होते काय होते. हा आजीले चहाचा टाइम झाला असेल. हा उशीर कोण झाला काय माहित नाही यायले. मस्त तिकडे खात असतील ना, काही 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 घेतलं असेल, काही काही खात असतील म्हणून उशीर झाला. अरे मॅड पोरा, ते का खायला गेले का? लग्नाचे कपडे घ्यायला गेले, सोनं घ्यायला लागते, लग्नाचा कपडा घ्यायला लागते. आणि तुम्हाला संग नेऊन का बसतील बाबा तुमच्या मागे हिंडत? हा तिकडे पैसा असते बाबा जोड, एवढा मोठा पैसा सांभाळणं हे ते. तिकडे खेळणं आहे का? काय करत होता तू जाऊन? हो ना, मला जागा नव्हती त्या गाडीत, मला नेलं नाही. मी का ताना हाव का? मला का कळेवर वागवायचं होतं का बाबाले? पण बाबानं मला नेलं नाही, मुद्दामून नेलं नाही ना, हिच्याच्यानं नेलं नाही. ये बाबा म्हणत कोणी एक जण चला, हे ऐकत नाही ना. माहितली लय होबसक्या करते ना, काय करत होती काय सांगा जाऊन. मी चांगला गेलो असतो, आईस्क्रीमचा डब्बा आणला असता. आता तू का नाही राहिला रे घरी? हा मी गेली असती दीदी सोबत. हा तुला काय समजते साडीतलं? तुला मुलींचं काय समजते, बायांचं काय समजते? मी गेली असती ना सोबत. हा भल्ली गेली, 2 शेपट्या घालते गावावर इंटे. तुला काय समजते व? चालली मोठी साडीतलं समजते का तुली? हा दुकानदार आहेस का तू? जास्त शानपट्टा करू नको दादा, काय बुक्काच मारीन नका ते. बस झालं बरं आता. घरात लहान लेकरासारखे भांडत राहतात. माया तुला काही समजत नाही का? त्याच्या नांदी लागत राहता. चला मग कडा जेवा आणि ताट नेऊन द्या आजीले. संध्या, हा संध्या बाय त्या आजी झाली. हा ते बाई का हो माय येईल लय उशीर झाला व. काही फोन घेऊन आलता का? म्या 4 वाजता फोन केलता तर बाई त्या वक्ती काही घ्यायचंच राहिलं तर मग तेव्हा अर्ध झालं, अर्ध घ्यायचं राहिलं. आता उशीरच लागते. हा लग्नाचा बसता म्हटलं म्हणजे तर मग झाला असेल उशीर. मी इकडे आली, येईल एसटी गिष्टी सापडली नसेल. हा ना मा पांडू म्हणे ना की गाडी घेऊ म्हणे, पण बाई हा नाही म्हणे. वामन म्हणे कुठे म्हणे गाडी घेते, एसटीन जाऊ म्हणे, भाडं बसचं लागते म्हणे. मा पांडू म्हणे गाडी स्पेशल नेऊ म्हणे. पडली नसती का? आता एसटीच्या भरोशावर पाय किती उशीर झाला. हो ना माय, आमच्या घरची तर सकून चहा केला आणि गेली. हा अजून याचा पत्ता नाही. त्याच्या संग गेली ना ती. हो ना संगच गेली ना ती, याच्या संग गेली ना ती. कुठे जाणार आहे एकली? म्या केला स्वयंपाक, या पोरायला म्हणूनच राहिली ना तुम्हाला ताट नेऊन द्या. जाऊ द्या आता, या जेव्हा ताट वाढलंच ना तुम्हाला आणूनच राहील ती मी. येऊ द्या ते केदा येतात तर उशीरच होते त्याला. आता हाच समजे जण संग. मला गोळी घ्या लागते ना, तिला माहित नाही का? मी केला ना स्वयंपाक, मला माहित आहे ना तुम्हाला गोळी घ्या लागते. चला जेव्हा तुमची गोळी घ्या. या ती बाई हो जेवले का रे लेकरं होतो मी. जेवून घ्या, तुमच्या बापाला लय उशीर लागते. माय बाई मग काका हाय संग, काकू हाय. हा आम्ही मग जेवतो. जय आजी तू जेव. का व संध्या कपडे आले मग बाई पोरगी आली शी. काय सांगा आते बाई, आता फोन लावता येईन. सुभाच्या बाबांना रात्रीच फोन लावता बाईले तर हो म्हणत बाई असं म्हणत मी नाही तर सुनेला पाठवीन. आता काय माहित मग बाई गेल्या का सुनेला पाठवलं काय तर. आता आले की समजते समजा. बसा जेवा, भाजीवर तेल टाक का? हो तेल टाक बाई. मला तिकडच होते. तू जेव ना? नाही जेवा तुम्ही, मला टाइम आहे अजून. आता तुमचं पोरग येईल, हे लोक येतील. हा पुष्पाचा केला ना स्वयंपाक, पुष्पाचा भाऊचा. आता ती केदाय येईल म्हणलं, केदाय स्वयंपाक करीन, त्याचाही केला स्वयंपाक. आता जेवतो आम्ही संग. मग तुम्ही जेवा, तुम्हाला गोडी घ्या लागते ना. जेवण निघून राहा, येतातच ते. अरे बापरे काय दिवसभर दगदग. तरी पण बरं का रे दादा पाऊस नाही आला. दुपारी तर आभाळ आलं तर मी तर म्हटलं बाई आता काय 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 अटकाच लागते म्हटलं. हो आभाळ खूप आलं होतं, पण बरं झालं. पावसात कसं मग इकडे तिकडे जाणं, काही घ्यायचं राहून गेलं असतं. झालं का सर्व घेऊन? झालंय का सगळं? हो झालं. ते आता नवरीची चप्पल राहिली घ्यायची आणि तिला पर्स घ्यायची होती. तर मग मी तिच्या काकूला म्हटलं की तिकडे घेऊन टाका म्हटलं तुम्ही. का बरं? त्या प्रदर्शनात होता ना तुम्ही तर गेलत्या? नाही तिथं काही ते वहिनीले पसंतही नाही आलं. महागाई खूप होतं म्हणून नशीन आलं वहिनीले पसंत. माय बाई महाग होतं म्हणून पसंत नाही आलं का पोरीले? हो आई हे पाय साड्याच्या किमता पाहत होत्या पहिले आणि मगच म्हणे चांगली आहे का नाही आहे. लय विचार करते वडिलांचा. माय बाई असा विचार नवऱ्याचाही करजो म्हणा माय बाई.
केवढाचा झाला व कपडा मग कसं घेतलं मग काय काय घेतलं मग अहो आई पोरीचा पूर्ण कपडा तिनं 15,000 तो बसवला किती साड्या स्वस्त स्वस्त घेतल्या मस्त मोठ्या आपल्या देशात नेलं होतं तिला पसंत नाही पडलं म्हणजे महागच होतं ते घेत नाही जात जाय म्हटलं आलं माझ्या लक्षात मग म्हटलं जाऊ दे मग मी सांगितलं तिथं म्हटलं थोडंसं कमी मध्ये दाखवा आम्हाला मग त्यांनी कमी मध्ये दाखवल्या मग पटापट उचलले लागे महागही दाखवल्या पहिले सुरुवातीला महागच दाखवतात दुकानदाराचं राहतेच ते तर ते तिला नाही हे नाही असं नाही तसं नाही मग माझ्या आलं थोडं लक्षात तर म्हटलं मग मी माय बाई बरं आहे ना साजरा आहे अशी विचार करणारीच तर पाहिजे होती आपल्याला नाही तर काय करतं आपलाही तसा ती तशी झाली असती तर पुढच्याच वर्षी वावर इकड्या काढला असतं आई तुम्हाला खर्चिक कोण समजता वा मी कुठे खर्च करतो सांगू नको बरं कुमार खर्चिक नाही लय हिताचा पाय आता पोरगी कशी विचार करते बापाचा हा असाच तिनं माय नवऱ्याचा केला की झालं नाही तर बस अति येऊन म्हणेन तर ती नाही भेटलं तर अति घ्या घेऊन असं तर झालं तर मग तर कल्याणच आहे काय घालून आलती व तिची काकू बोलती संग नाही साडी चालती आहे घालून मस्त पदर गिदर घेतला खांद्यावरून पहिले डोक्यावरूनच घेतला म्हटलं एवढं काही नाही बहिणी नाही घेतला चालते डोक्यावरून तर खांद्यावरून घेतला लागे हा तिची काकू होती संग मस्त आहे काकूही मस्त आहे आणि त्या दिला का रे मोबाईल दिला का मग तिले हाव दिला ना का पिंके लय स्वस्त स्वस्त साड्या घेतल्या का मग तिनं त्या कोण म्हटलं नाही लय स्वस्त चांगलं चक्क लग्नात म्हणून मी म्हणू ना की पोरीचा कपडा आपण घेऊ पोराचा कपडा घेतीन ते आपण केलं असतं ऍडजस्ट अरे दादा स्वस्त म्हणजे केवढ्या स्वस्त घेतल्या चांगल्या घेतल्या आता कसं असते ते चालू 5,000चा आणि तोच 50,000चा 50,000ला हिरे लावेल असतात काय बर बर मग सकाळी आणून देतो बा मग हो बर काय झालं बाईले असं का बर वातावरण नाही खराब आहे त्याने ताप आला नाही काही घर नाही ना हो मग तुम्ही म्हटलं असतं तुमच्याही सगळं नेलं असतं तर चाललं असतं बाईची तब्येत दवाखाना केला का मग माय कोणाची तब्येत खराब आहे मला वाटते मला घरचा फोन आहे हा मी नाही जात मी इकडे आली की माझी सासू बिमारच पडते पडू दे मी का डॉक्टरीन हाव का तर जाऊन दिले सलाईन लावतो मुद्दामून करते ते या बरेन जात नाही मी राहतो बर बर काही गोर नाही ना काही गोर नाही मी आणून देतो ना हो बर बर ठीक आहे मग बाई पिंके पाहुण्याचा फोन होता बाई तुझी सासू बिमार पडली ताप आला म्हणतात पाहुणे म्हणत मग सकाळी सकून आणून द्या सकून जाऊ बाई मग आपण माहित नाही मग पाहुण्या संग गेलीस तर पुरलीस ती सकाळी मला उगाच चक्कर आव काय झालं तुमच्या बहिणीले बिमार पडली मग दवाखाना कर म्हणा आली पोरगी एक दिवस राहू देत नाही काही नाही नाटक आहे हे सगळं माझ्या सासूली याच होतं कपड्याले तिले म्हटलं नाही चाल म्हणून तिनं मुद्दामून केलं ते लय संध्याकाळी बिमार पडली मी तर म्हणू काय सकाळूनच पडते का बिमार तर हे नाटक आहे दुसरं काही नाही आहे तेच काय म्हणणं होतं आई माझ्या सासूचं म्हणणं होतं की माझ्या सासू नाही कपड्याले या म्हणजे त्या माझ्या सासूले म्हणा की बाई तुम्ही या कपड्याले मग तर ती येत होती ते अजून काही मजगन करून काही तिसरे पाय काढत होती कोणाला काही म्हणत होती मग तिला बरं वाटत होतं ते आहे ते तिला म्हटलंच नाही ना चला कपड्याले म्हणून तिने हे नाटक केलं मी नाही जात उद्या मग बिमार पडली तर काय 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 डॉक्टर नाव का मी जाय मला दवाखान्यात माणूसही लयच आहे ना तुमच्या फोनवर फोन केला नाही लागे अरे बाई वातावरण खराब आहे आता ती बाई बिमार पडली तर मग आता तुला जाणं काम नाही का झालं ना आता बाई कपडाही झाला आता काय कसं असते बाई जाऊ दे मग लग्नाच्या हफ्तीला 15 दिवस आधी मी ठेवतो घ्यायला आता सकाळी जाशील नाही पाहुणा फुगीन म्हणीन माय बिमार पडली तरी तू आली नाही असं होईन ना बाई काही नाही फुगत गिगत ते माहित आहे सगळं चालत नाही त्याचं फक्त फुक अजिबात चालत नाही माय बापाच्या पुढे काही मला शिकवतात बिमार पडली मग मी काय करू बिमार पडली तर देली माहित आहे बरं देली माहित आहे सगळं तिचे नाटके पण ते ना म्हणतच काहीच नाही बरं जाऊ दे काही नसते बाई चालतेस आहे हे झालं सगळं मनासारखं घेतलं पोरीचं सगळं पसंतीच घेतलं नाही ते तुले ते कोणता घागरा पसंत आलता तर घेतला का बाई मग नाही काही नाही घेतला या तुमच्या धोत्र्या जवायला पसंत नाही पडत ना काही मले आता का लाचा घालतं का चांगलं दिसते का असं होते का तसं होते का
काही घेतला नाही. मग लेच आहे ना हा माणूस, लेच आहे ना, काहीच नाही करू देत. आता किती चांगलं लाचा घातला असतं तर काय झालं असतं. साडी घाला का लाचा घाला, किती चांगला होता बाबा. मी तुम्हाला दाखवला की नाही. तो मला मग त्याच्यापेक्षा साडी घे ना, तू साडी घे म्हटलं. मग साडी नाही घ्यायची, मी तर घालेन म्हटलं लाचाच. आता नाही घेईन तर मग घेईन म्हटलं. मी तर घेतोच, तिकडे जाऊन घेतो. अति घेतला असतं तर अजून मग हे करत होता. तिकडे जाऊन त्याला नेऊन त्याच्या घेतो म्हणजे घेतोच. माझ्या भावाचं लग्न आहे, सगळेच घालतात, मी घालीन. जाऊ दे बाई, माणसाला जसं पटते तसं राव. काय साहेब बाई ते काय साडी घ्यायला लागत होती मग. जाऊ दे, मा पसंतीनं घेऊन येईन मी तुला साडी चांगली. हा अय कर मग लवकर आवर, सकाळी सकून लवकर उठा लागेल. बाई सकून लवकर कर बा. पाहिलं काय बाबा, म्हणतात तरी का उलस की राहू दे म्हणून. हा तेही फोन केला की पयाला जशी काही इकली पोरगी त्याली. म्हणता नाही येत की नाही, माझी पोरगी येत नाही. सकाळ राहते 2 दिवस, काहीच नाही म्हणत हा माणूस. बरं झालं काही लोक नाहीत, बहीणच आहे स्वतःची, तरी बी काही म्हणत नाही. जाऊ दे आई, काय आता सकाळी जाणं ते आणि परवाही जाणं ते. परवा गेली तर अजून तमाशा, त्याच्यावर सकाळी गेली तर म्हणून तरी मी बिमार पडली तर आली. जातो ना आता सलाईन लावायला तिले. पिंके थांबली रे मामा, थांबा लागत होतो. आता म्हटलं त्याला जेवून जा. काय थांबणार आहे हा का? तुम्हाला माहित नाही का कसं कोण घरून आलं तर काय तुमच्या आईचं काय दुखलं तर अचानकच ताप आला का द्यायले. हा कायचा ताप आला कुठे? आता तर काय अंगाला ताप नाही द्यायचे, उतरला वाटते. मॅटच का होतो आलता ना ता माई खोटी बोलते का? कोण खोटं बोलते आणि कोण खरं बोलते सगळं समजते म्हटलं मला. काल नाही आली मी तुमच्या घरी, सगळे ओळखतो मी, रगातून ओळखतो तुम्हाला. पहिले तर तुमचे नाटक तापाला मग दवाखान्यात न्याय लागत होता. तापाला तर का मग थंडा पाण्याच्या पट्ट्या ठेवू का? मला घेतलं एवढं बोलावून. तुम्हाला सांगितलं होतं ना मी 2 दिवस थांबतो म्हणून. अरे बापा रे, ताप माले आईले आला पण पारा तर तोला चढला. चटकस लागला बापा रे, इतकं गरम. नाटक नका करू फुकटची, माहितात मला तुमची नाटक. मी गेली की हे नाटक असतातच, मगच बिमार पडते तुमची. आणि असली की संडाल खाते तंडाल हिंडते, मग काही नाही होत. बोझल ना, किती बडबड करशील. अरे आता तर भावाच्या कुंकाले ततीच होती. हा आता कपड्याला गेली, आता अजूनही तोच दांगडो. काही नाही रे, आता लग्नाला जाशील तरी बी. आता मग का उद्या येऊन राहील ती. माझ आली तर काल हलकं भारी झालं काय. असं कसं येऊन राहील की मी उद्या? मग आज म्हणजे मग 1 दिवस गेला ना बापा रे, 1 दिवस. चल मग मी भरून देतो. काय काय करून राहिल ते ती बापा असं अति कर. अति काय होणार आहे? तिथली सोर नाहीये तिथं. काय आहे तुमच्या घरी? सदान कदा भांडे घासा, धुणं धुवा, स्वयंपाक करा आणि तुमच्या आईचे टोमणे आहे का? दुसरे काय आहे इथं? मी नाही का हद्द घालव मला लय जीवर येलाय. मला आई म्हणे जाऊ नको. माझे बाबा किती नाराज झाले. उद्या येत होती ना मी, काय इतकं घाई बोलून घेतलं. बरं झालं काही 15 दिवस झाले जाऊन नव्हती बसली. आता पाहतो ना आता आत्याला किती बिमार आहेत तो. हा नाटक करतात फालतूचे. आज मला डोकं दुखून राहिलं, मी झोपून राहतो. तुमच्या आईने म्हणा तुम्ही झोपा, तेल ताप येलाय, लय ताप येलाय तो. आणि माय लय डोकं दुखून राहिलं, मी झोपून राहतो. काय करायचं ते करा तुम्ही आता. डोकं जण जा हॉटेलचा स्वयंपाक घेऊन या, माझ्यानं होत नाही काही. झोपतो म्हटलं मी, माय डोकं दुखून राहिलं, कोणा मला उठवायचं नाही. दाखवतो आता मी काय उगाच नाटक करतात फालतूचे. बापा रे, पारा तर एखादा माणूस चढला. मला माहितच होतं. येऊन तर राहिली पण आल्यावर. चल मग हॉटेलचं आणू का जेवण? भूक तर लागली होती बा. मी म्हटलं आता बायको घरी आली की काय मसाल्याची भाजी वाटते का पनीरची भाजी करते. आपलं कुठे नशीब. काय खिचडी आहे का? खिचडी नाही आज. मला डोकं दुखू राहिलं, मी कस नाही करत आज. तसे जेव्हाच कोणाला लागते, बाबा नाही घरी. तुमच्या आईला तर तापच आहे आता. तापीत काही माणसाला तसंच गोळ नसते लागत. आणि मला आईने शिदुरी दिली, त्याच्यात निधीन मी जीवन घेईन. तुम्ही पहा तुमचं. चला बापा, या सासू नाहीच्या झगड्यात आपल्यालाच पिसा लागते, नाही उपाशी राहा लागते. राहता उपाशी. चांगला धडाच शिकवते या माणसाने. करतच नाही, आज स्वयंपाकच नाही करत.